इंदापूर आणि बारामतीत सुप्रिया सुळे यांच्या प्रचारासाठी शरद पवारांच्या 2 सभा होणार आहेत। बारामती शहरात जुना मोरगाव रोडवरील लेंडीपट्टी वेताळबाबा मैदानावर शरद पवार यांची सांगता सभा होणार आहे आणि या सांगता सभेतून जोरदार शक्ती प्रदर्शन देखील केले जाणार आहे। याच दरम्यान आमदार रोहित पवार बाईक रॅली काढणार आहेत। अधिकची माहिती या सगळ्या संदर्भातच आपले प्रतिनिधी निलेश खरमरे यांच्याकडून घेणार आहोत। निलेश, बारामतीकडे असंही या संपूर्ण तिसऱ्या टप्प्याच्या प्रचारादरम्यान लक्ष विशेष होतंच दिग्गजांचं। आता शेवटच्या दिवशीचा नेमकी काय परिस्थिती आहे, कोणाकोणाच्या कुठे कुठे सभा? नक्कीच श्रुती, संपूर्ण महाराष्ट्र नव्हे तर देशाचं लक्ष असलेल्या बारामती लोकसभा मतदारसंघात आज सांगता सभा होते। आज प्रचार जो आहे तो थंडावतोय आणि याच पार्श्वभूमीवर आज दोन्ही पवारांचं शक्ती प्रदर्शन आपल्याला बारामती मतदारसंघात पाहायला मिळणार आहे। खरं तर अजित पवार गटाच्या 5 सभा आणि शरद पवार गटाच्या ह्या 2 सभा आज दिवसभरात आपल्याला पाहायला मिळणार आहेत आणि यामध्ये दोन्ही गटाकडून आपल्याला शक्ती प्रदर्शन पाहायला मिळणार आहे। त्याची सुरुवात भोर तालुक्यात होणार आहे। भोर तालुक्यामध्ये दोन्ही गटाच्या सभा हा एकाच वेळी होणार आहे आणि एकाच वेळी ते शक्ती प्रदर्शन करणार आहेत। त्याचबरोबर शरद पवार गटाकडून काँग्रेसचीही दिग्गज मंडळी सभेला उपस्थित असणार आहेत। नाना पटोले असतील, हे स्वतः हेलिकॉप्टर घेऊन बारामती मतदारसंघामध्ये फिरणार आहेत। एकूण जर पाहिलं तर आज बारामतीमध्ये पवार विरुद्ध पवार हे शक्ती प्रदर्शन आपल्याला पूर्ण दिवसभर आपल्याला पाहायला मिळणार आहे। त्याचबरोबर रोहित पवार हे बाईक रॅली काढणार आहेत। त्यामुळे आज पूर्ण दिवस हा बारामतीकरांसाठी एक तर ट्रॉफिकचा तरी असणार आहे आणि एक शक्ती प्रदर्शन असणार आहे। त्यामुळे बारामतीमध्ये आता दोन्ही पक्षाचे नेते अजित पवार असतील किंवा शरद पवार असतील हे नेमकं सभेत काय बोलतील आणि सांगता सभा जी आहे या सभेमध्ये एकमेकांवर आरोप नेमकं काय करतील हे उत्सुकता असणार आहे। आणि खरं तर पाहिलं तर जी पवारांची 40 वर्षाची परंपरा आहे, शरद पवारांनी जी परंपरा पाडलेली आहे तीच परंपरा अजितदादा गटाकडनीही आपल्याला पाहायला मिळत आहे। ज्या प्रकारे शरद पवार प्रचाराचा नारळ फोडतात, ज्या ठिकाणी सभा घेतात त्याच ठिकाणी अजित पवार गटाची ही लोक नारळ फोडतात आणि सभा घेतात। एकूण जर पाहिलं तर अजित पवारांचा जो 40 वर्षाचा राजकीय कारकीर्द आहे तेच शरद पवार अजित पवार कुठेतरी फॉलो करताना नक्कीच आता पवार विरुद्ध पवार लढाई सरशी कुणाची होतीये हे 4 जूनला स्पष्ट होईलच। मात्र 7 मे रोजी मतदान आहे। तुर्तास धन्यवाद, आजच्या दिवसाचा तुम्ही आढावा घेतला।